नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या इंग्रजी या पुस्तकातील सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेचा अभ्यास करणार आहोत. ही कविता 12वीच्या इंग्रजी या पुस्तकामध्ये पान नंबर 94 दिलेली आहे. अँड द पोएट ऑफ दिस पोएम इज वॉल्ट विटमन. वॉल्ट विटमन was born in 1819 and he died in 1892. He was an American poet, essayist and generalist. ते अमेरिकन कवी होते, निबंधकार होते. त्यांनी अनेक विषयावर निबंध लिहिले आहेत, लेख लिहिलेले आहेत आणि पत्रकार होते. विटमन इज अमंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स इन द अमेरिकन कॅनन. अमेरिकेमध्ये जे साहित्य आहे, इंग्रजी साहित्य आहे, कॅनन म्हणजे अ लिस्ट ऑफ बुक्स, कलाकृती. अमेरिकेत जे चांगल्या कलाकृती झाल्या आहे, साहित्यिक कलाकृती, त्यामध्ये ते एक प्रभावशाली असे कवी आहेत. त्या काळामध्ये जे अनेक कवी होते त्यामध्ये ते प्रभावशाली कवी आहेत. अँड इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री व्हर्स. आणि त्यांना द फादर ऑफ फ्री व्हर्स असं संबोधलं जातं, कारण त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये फ्री व्हर्सचा वापर केलेला आहे. फ्री व्हर्स म्हणजे पोएम हॅविंग नो राईम स्कीम नसते या कवितेमध्ये, म्हणून त्यांना फादर ऑफ फ्री व्हर्स म्हणतात. ही ग्रू अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ टिपिकल इकॉनॉमिकल स्टेटस. ते मोठे झाले, वाढले. टू ग्रो अप म्हणजे वाढणे, मोठे होणे. तर ते हंटिंग्टन या ठिकाणी अशा कुटुंबामध्ये मोठे झाले की ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. स्टेटस म्हणजे अवस्था अत्यंत नाजूक होती. हिज मेजर वर्क लीव्ज ऑफ ग्रास वॉज पब्लिश इन जुलै 1855. त्यांनी जे एक पुस्तक लिहिलं कवितेचं, त्याचं नाव आहे लीव्ज ऑफ ग्रास. आणि हे पुस्तक 1855 प्रकाशित करण्यात आलं होतं. आता मागं म्हटलेले आहे की त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट होती. तुम्हाला त्याबद्दल थोडं सांगतो की ते वयाच्या 12व्या वर्षी असताना त्यांना शाळा सोडावी लागली आणि त्यांना कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून नोकरी करावी लागली. त्यांनी विविध नोकऱ्या केल्या. त्यामध्ये त्यांनी कधी लॉयर्स असिस्टंट, वकिलाचा मदतनीस, प्रिंटर्स असिस्टंट, प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रिंटिंग करणाऱ्या माणसाचा असिस्टंट, टीचर, जनरलिस्ट अशा नोकऱ्या कराव्या लागल्या. त्याचबरोबर त्यांनी अमेरिकन सिव्हिल वॉरमध्ये जे सैनिक जखमी झाले त्यांची देखभालही केली. तर अशा पद्धतीने त्यांनी कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावला आणि नंतर 1855 लीव्ज ऑफ ग्रास हे कवितेचं पुस्तक प्रकाशित केलं. हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोएम रिटन ऑन डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाईडली पॉप्युलर. त्यांची ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता आहे की जी अब्राहम लिंकनच्या मृत्यूबद्दल आहे. ती अत्यंत सगळ्या जगभर प्रसिद्ध अशी आहे. आता या कवितेमध्ये काय म्हटले आपण पाहूया. द सेक्शन 1 ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्ज ऑफ ग्रास इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. हे जे पुस्तक त्यांनी 1855 प्रसिद्ध केलं, लीव्ज ऑफ ग्रास, यातील ही कविता आहे, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. त्याचे जे सेक्शन आहे त्यातला पहिला जो विभाग आहे त्यामध्ये म्हणजे ही दिलेली कविता, यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? अ ब्युटिफुल ब्लेंड म्हणजे एक मिलाप, सुंदर असा मिलाप पाहायला मिळतो. कशाचा? ऑफ सेल्फ अवेअरनेस, स्वत्वाची जाणीव, फ्री विल म्हणजे मुक्त असा इच्छेप्रमाणे जगणे, मुक्त इच्छा, अँड टेंडरनेस ऑफ हार्ट,
हृदयाचा दयाळूपणा, संवेदनशीलपणा, नाजूकपणा याचा संगम या सॉन्ग ऑफ द ओपन रोड यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता इट गिव्स अस पोएट्स रिअलायझेशन दॅट along the journey of life one will face a test of wisdom which is not tested in any school or university, असं ते म्हणतात. या कवितेमध्ये काय सांगतात ते, इट गिव्स ही कविता आपल्याला देते, काय देते, पोएट्स रिअलायझेशन, पोएट कवीच्या जे लक्षात, रिअलाइज म्हणजे लक्षात येणे, त्याची जाणीव होणे, त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस टेस्ट ऑफ विजडम. आपण ज्यावेळेस आपले जीवन जगत असतो, प्रत्येकजण आपले जीवन जगत असतो, त्यावेळेस आपल्याला वी फेस अ टेस्ट ऑफ विजडम, म्हणजे आपल्याकडे जे शहाणपण असतं त्याची आपली परीक्षा घेतली जाते, म्हणजे आपल्याला तोंड द्यावं लागतं. विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. आणि या शहाणपणाचा कुठल्याही शाळेमध्ये किंवा विद्यापीठामध्ये त्याची चाचणी घेतली जात नाही. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस वेदर रिच ऑर पुअर अँड इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल टू असोसिएट विथ वन अनादर. पुढे ते म्हणतात, प्रत्येकजण आपापल्या मार्गाने जगत असतो. रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. मी माझ्या मार्गाने, माझा जो मार्ग आहे त्यामध्ये जीवन जगतो, प्रत्येकजण आपापल्या मार्गाने जीवन जगत असतो. मग तो श्रीमंत असो गरीब असो, त्याला ते जीवन जगत असताना इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल. आणि या मार्गावर आपल्याला अनेक लोक भेटतात, अनेक प्रकारचे लोक भेटतात, त्यांच्या बरोबर आपल्याला जीवन जगायचं असतं. आपल्याला काही चांगले अनुभव येतात, काही तो वाईट अनुभव येतात, काही चांगले लोक भेटतात, काही वाईट लोक भेटतात. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. यामध्ये कवीनं आपल्या जीवनाचा मार्ग म्हणजे हालचाल, म्हणजे प्रवास सूचित केलेला आहे. वन कॅन टेक द रोड ॲज ए पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. इथं कवीचं असं म्हणणं आहे की नवीन जीवनाची सुरुवात म्हणजे एक नवीन रस्ता, असं इथं या कवितेत कवीला म्हणायचं आहे. आता इथे पहा, तुम्हाला अजून एक माहिती सांगतो की कवीनं लिव्ज ऑफ ग्रास हे पुस्तक 1855मध्ये प्रकाशित केलं आणि त्यांचा जन्म 1819चा आहे. म्हणजे जवळजवळ 35-36 वर्ष ती जीवन जगली आणि नंतर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की त्यांना एक 35-36 वर्ष जीवन जगल्यानंतर नवीन पद्धतीने जीवन कसं सुरू करायचं आहे, असं या कवितेमध्ये सांगतात ते. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. या कवितेमध्ये कवी लोकांविषयी, विविध ठिकाणांविषयी त्यांची मतं मांडतात. ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. इथे ते आपलं मत मांडतात की एका ठिकाणी राहणं योग्य वाटत नाही, एकाच ठिकाणी दीर्घकाळ राहणं योग्य वाटत नाही. मग ती जागा कितीही चांगली असो, कितीही प्रेम देणारे असो, किती मैत्रीपूर्ण असो, त्यामध्ये बदल झाला पाहिजे. म्हणजे कवी बदलामध्ये आनंद मानतात, विश्वास ठेवतात. आपल्याला माहिती आहे, चेंज इज द लॉ ऑफ नेचर. बदल हा निसर्गाचा काय आहे, नियम आहे. तर अशा पद्धतीने थोडक्यात इथे सारांश दिलेला आहे. आता आपण बघूया की या कवितेमध्ये कवी वॉल्ट विटमन काय म्हणतात ते. मगाशी सांगितल्याप्रमाणे द टायटल ऑफ द पोएम इज सॉन्ग ऑफ द ओपन रोड असं आहे, म्हणजे मुक्त वाटेवरील गीत. या ठिकाणी ओपन म्हणजे फ्री रोड, की ज्या रोडवर कसलंही टेन्शन नाही, कसली चिंता नाही, काही बंधनं नाहीत,
म्हणजे असा जीवनाचा प्रवास. इथं जर्नी ऑफ लाईफ मीन्स रोड. जीवनाचा प्रवास म्हणजे रस्ता असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याचं गाणं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हे जे कविता आहे हे ड्रॅमॅटिक मोनोलॉग आहे. ड्रॅमॅटिक मोनोलॉग म्हणजे काय? स्वगत. म्हणजे मोनोलॉग मीन्स अ पोयम इन द फॉर्म ऑफ स्पीच और नॅरेटिव्ह. म्हणजे अशी कविता की जणू काही कोण भाषण देते असं या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता बघूया काय दिले, लाईन बाय लाईन आपण पाहूया की इथं वॉल्ट विटमन काय म्हणतात ते. अफूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. इथं सुरुवातीला मी तुम्हाला मगाशी पार्श्वभूमी सांगितली, पुन्हा एकदा सांगतो की 35-36 वर्षे जीवन जगल्यानंतर कवीला वाटतं की आपण जे जीवन जगलो ते मुक्तपणे जगलेलो नाही, आनंदाने जगलेलो नाही आणि आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग बदलला पाहिजे असं वाटतं. कारण आपल्या असं लक्षात येते की त्यांना जीवनामध्ये अत्यंत कटू अनुभव आलेले आहेत. काही अनुभव सुखकारक आहेत, परंतु जास्त अनुभव हे दुःखद असे आलेले आहेत. अँड द पोएट वॉन्ट्स टू चेंज द रोड ऑफ हिज लाईफ. त्यांना त्यांच्या जीवनाचा मार्ग जो आहे तो बदलायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी तयारी केलेली आहे आणि तिचा प्रवास कसा करणार आहे त्याच्यावरून हे ते सांगतायत. अफूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. इथे अफूट म्हणजे बीइंग प्रिपेअर्ड किंवा बीइंग प्लॅन्ड. म्हणजे मी माझ्या नवीन जीवनाच्या प्रवासाची सुरुवात ही नियोजनपूर्वक केलेली आहे. आय हॅव प्रिपेअर्ड माय सेल्फ फॉर न्यू जर्नी असं तिथं अर्थ आहे. इथे अफूटचा अर्थ चांगला लक्षात ठेवा. अफूट म्हणजे बीइंग प्लॅन्ड. आय हॅव प्लॅन्ड द न्यू जर्नी ऑफ माय लाईफ. अजून कसं? अँड लाईट हार्टेड माय जर्नी विल बी विदाउट प्रॉब्लेम्स. आणि मी जो प्रवास करणार आहे तो प्रवास हा विदाउट प्रॉब्लेम्स असेल, हॅपी असेल, एन्जॉयबल असेल किंवा फनी असेल. म्हणजे लाईट हार्टेडमध्ये माय हर्ट विल बी विदाउट एनी काइंड ऑफ टेन्शन. माय हर्ट विल नॉट बी कंट्रोल बाय एनीबडी. It will be free from all kind of tensions. I take to the open road. हा जो जीवनाचा माझा मुक्त मार्ग आहे तो मार्गाने मी जाणार आहे. टू टेक म्हणजे ते टू गो. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. या ठिकाणी कवी म्हणतात की माझ्या समोर जे जग आहे, ज्या मार्गाने मी जाणार आहे त्या मार्गाच्या भोवती जे जग आहे ते हेल्दी आहे, म्हणजे निरोगी आहे, फ्री आहे. फ्री म्हणजे अनकंट्रोल्ड, नॉट कंट्रोल्ड. त्याच्यावर कोणाचं कंट्रोल नसणार आहे. हेल्दी म्हणजे गुड हेल्थ, चांगलं आरोग्य असलेलं असणार आहे. आणि मी स्वतःसुद्धा हेल्दी आहे, फ्री आहे. माय माइंड इज फ्री, माय बॉडी इज फ्री. माझं शरीर मन हे मुक्त असणार आहे. माझं शरीर निरोगी असणार आहे, मन टेन्शनलेस असणार आहे. आणि मी ज्या प्रवासाने जाणार आहे ते जगसुद्धा हेल्दी आहे, ते जगसुद्धा स्वतंत्र आहे, मुक्त आहे. ते सुद्धा मला स्वातंत्र्य देणार आहे. अशा प्रकारच्या रोडनं मी जाणार आहे, अशा प्रकारच्या जगामधून मी प्रवास करणार आहे असं या ठिकाणी कवी म्हणतात. त्यानंतर पुढे ते असं म्हणतात, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेनेवर आय चूज. आणि ज्या रस्त्याने मी जाणार आहे तो पाथ म्हणजे मार्ग, रोड. तो
रस्ता हा लांब आहे, लॉंग आहे. म्हणजे जर्नी ऑफ पोएट्स लाईफ इज व्हेरी लॉंग आणि ब्राऊन आहे, तपकिरी रंगाचा आहे आणि मी तो निवडणार आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लिडिंग म्हणजे मला घेऊन जाणार आहे. व्हेनेवर आय चूज, जेव्हा तो रस्ता मी निवडणार आहे तो लांब असणार आहे आणि तपकिरी रंगाचा, तांबूस रंगाचा असणार आहे. हेन्सफोर्थ आय आस नॉट गुड फॉर्च्यून. बघा, हेन्सफोर्थ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. हेन्सफोर्थ म्हणजे फ्रॉम नाऊ ऑन और इन फ्युचर. आणि ज्यावेळेस मी या रोडवर जाणार आहे, या रस्त्यावरून जाणार आहे, ओपन रोडवरून जाणार आहे, फ्री रोडवरून जाणार आहे, त्यावेळेस आय आस नॉट गुड फॉर्च्यून. त्या प्रवास करत असताना मी चांगल्या नशिबाची मागणी करणार नाही, अपेक्षा करणार नाही. आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून. मी स्वतःच चांगलं नशीब असेल. या ठिकाणी मला वामनराव पै यांची फिलॉसॉफी आठवते. ते म्हणतात, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. आपलं नशीब आपण बदलायचं असतं. नशिबावर विश्वास ठेवून निष्क्रिय राहून काही उपयोग नाही. किंवा दुसरं एक मला अशी कविता आठवते, व्हील ऑफ फॉर्च्यून. म्हणजे नशिबाचं जे चक्र आहे ते आपण स्वतः कंट्रोल करायचं असतं. नशिबाने आपल्याला कंट्रोल करायचं नसतं. हे आपलं नशीब आपणच घडवायचं. आपले हात हे आपले जगन्नाथ असतात. तर काही लोक आपण काय करतो, बरं नशिबाला दोष देतो. खरं म्हणजे आपण प्रयत्नामध्ये कमी पडतो. अपयश आपल्या चुकांमुळेच आलेलं असतं, पण आपण नशिबाला दोष देतो. तर असं करणं म्हणजे चुकीचं आहे. कवी म्हणतात, आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून. मी स्वतः माझं नशीब घडवणार, मीच माझं गुडलक आहे, असं कवी म्हणत आहेत. या ठिकाणी कवी त्यांचा आत्मविश्वास व्यक्त करत आहेत. ही इज कॉन्फिडंट अबाउट हिज फ्युचर लाईफ. पुन्हा एकदा कवी असं म्हणतात, हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोअर. इथून पुढे, फ्रॉम नाऊ ऑन आय व्हिम्पर नो मोअर. आता ज्यावेळेस मी नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे, एक नव्या विचारांनी सुरुवात करणार आहे, आनंदाने सुरुवात करणार आहे, विदाउट टेन्शन सुरुवात करणार आहे, त्यावेळेस मी व्हिम्पर करणार नाही. म्हणजे भीती किंवा दुःख यामुळे मी कसलीही तक्रार करणार नाही, कुरकुर करणार नाही. इथे व्हिम्परचा अर्थ दिलाय, मेक अ सिरीज ऑफ लो वीक सॅड क्राईज स्पेशली विथ फिअर अँड पेन. आपल्या आवाजामध्ये भीती व्यक्त करणे, दुःख व्यक्त करणे, असे आवाज काढणे, असे करून मी आयुष्य जगणार नाही. नाव आय विल नॉट क्राय or I will not complain for anything. Postpone no more. ह्या नवीन जीवनाच्या मध्ये मी कुठलीही गोष्ट पुढे ढकलणार नाही. पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलणे, टू डिले. जे काय करायचे ते लगेच करणार. उद्याचं काम आज करणार, आजचं काम आत्ता करणार. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं, कवी त्यांच्या जीवनामध्ये जी पॉझिटिव्हिटी आलेली आहे जीवनाविषयी ती व्यक्त करत आहेत. आणि त्यांना स्वावलंबी व्हायचं आहे, सेल्फ रिलियंट व्हायचं आहे. यामध्ये ते असं व्यक्त करत आहेत. नीड नथिंग. आणि माझा जो जीवनाचा प्रवास असेल ते मला काही नको, मला कशाचीही गरज पडणार नाही. कारण माझं हे जीवन मुक्त असेल आणि मी स्वतःवर विश्वास ठेवून जगणार आहे. त्यामुळे मला कशाची गरज पडणार नाही, असं कवी या ठिकाणी म्हणत आहेत.
आता पुढे कवीचं म्हणणं असं आहे की ते थोडक्यात जरा मागचं सांगतायत, जे ते जी आयुष्य जगलेले आहेत त्या संदर्भात ते सांगत आहेत. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरुलस क्रिटिसिझम. भूतकाळामध्ये कवी गेलेले आहेत आणि ते म्हणतात डन विथ इंडोर कंप्लेंट्स. मी माझ्या घरामध्ये किंवा मनामध्ये तक्रारी करत होतो आजपर्यंत. कंप्लेंट म्हणजे काय करणे? तक्रार करणे, नकारात्मक सूर ठेवणे, द्वेष करणे. काय म्हणजे कंप्लेंट म्हणजे काय? अ स्टेटमेंट दॅट यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ समथिंग. मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही असं म्हणणे. लायब्ररीज इथे असा अर्थ घ्यायचा, इज सो मेनी थिंग्स. मला हे मिळालं, इतक्या गोष्टी मिळाल्या नाहीत, अनेक गोष्टी मिळाल्या नाहीत. म्हणजे माझ्याकडं फॅन आहे पण कूलर नाही, टू व्हीलर आहे फोर व्हीलर नाही, असं तक्रारी करत मी जगलो. क्युरुलस क्रिटिसिझम. बघा, क्युरुलस क्रिटिसिझम म्हणजे काय? क्युरुलस म्हणजे कंप्लेनिंग, शोईंग दॅट वन इज इरिटेटेड. अशी तक्रार कर, वैतागून. इरिटेट म्हणजे वैतागणे, वैतागून तक्रार करणे किंवा मी चिडलेला आहे असं दाखवणे. आणि मी टीका करायचो, क्रिटिसिझम करायचो, दोष काढायचो. तर या गोष्टी मी आता करणार नाही. मी आत्तापर्यंत जीवनामध्ये करत आलेलो आहोत. आता पुढचा माझा प्रवास कसा असेल? माय नेक्स्ट जर्नी और न्यू जर्नी विल बी स्ट्रॉंग कंटेंट. माझा पुढचा प्रवास हा स्ट्रॉंग असेल, मजबूत असेल. अँड कंटेंट, सॅटिस्फाईड, समाधानी असेल. नाउ द पोएट इज नॉट satisfied with what he has. He was not happy in his past life, and he says my next journey will be very happy journey. कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे की a man without liberty is a body without soul. ज्या माणसाला स्वातंत्र्य नसतं तो माणूस म्हणजे शरीरामध्ये आत्मा नसल्यासारखा असतो, असे ते म्हणतात. पण आता माझा पुढचा प्रवास स्वातंत्र्याने भरलेला असेल, मी मुक्त असेल, समाधानी असेल. द अर्थ दॅट इज इनफ. हे वाक्य बरंचसं काही सांगतो. आणि माझ्या प्रवासाबरोबर ही जी माझ्याबरोबर पृथ्वी आहे, हे जग आहे, हे मला सफिशियंट आहे, पुरेसं आहे, इनफ आहे. माझ्या गरजा भागवण्यासाठी हे जग मला इनफ आहे. मला कुणाची गरज नाही. माय अर्थ, माय मदर अर्थ विल प्रोव्हाइड मी व्हॉट आय विल नीड इन माय नेक्स्ट जर्नी. सफिशियंट म्हणजे इनफ, पुरेसं. तर इथं कवी आत्मविश्वास व्यक्त करत आहेत की पृथ्वीमध्ये तेवढं सामर्थ्य आहे. आता पुढे कवी काय म्हणतात ते आपण पाहूया. यामध्ये पुढे असं म्हणतात, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टेलेशन्स एनी नियरर. आता माझा जो पुढचा प्रवास आहे त्यामध्ये मला कसल्याही प्रकारे जवळचं नशीब नको. इथे कॉन्स्टेलेशन्स म्हणजे इन दिस कंटेक्स्ट फेथ, डेस्टिनी, इन्फ्लुएन्शियल ग्रुप्स ऑफ पीपल. म्हणजे मला माझं नशीब चांगलं असायला हवं, तर मी काही नशिबावर विश्वास ठेवणार नाही. मला नशिबाची साथ नको आहे. किंवा मला जे माझे स्नेही आहेत यांच्याकडून कसल्याही प्रकारची मदत नको, त्यांच्या आधाराची मला गरज नाही.
कारण माझा माझ्यावर विश्वास आहे, असं इथं कवी म्हणतात. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. आता पण मला त्यांनी मदत केली नाही असं नाही, किंवा मला कधी ओळखीची गरज पडली त्यांनी मला मदत केली. पण मला आता असं वाटतं ते खूप चांगले आहेत. ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी चांगले आहेत. आता मला इथून पुढच्या प्रवासामध्ये त्यांची गरज नाही, कारण मी कोणाचीही मदतीची गरज भासणार नाही, कारण माझा माझ्यावर विश्वास आहे. मी मजबूत असणार आहे, हेल्दी असणार आहे. मी माझं काम करू शकतो. ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी योग्य आहेत. ते त्यांचं काम चांगलं करत आहेत. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. मला माहिती आहे की ते त्यांच्या लोकांसाठी, ज्यांना त्यांना मदत करायची आहे, किंवा ते ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी ते पुरेसे आहेत. ते सफिस टू बी इनफ फॉर समबडी ऑर समथिंग. त्यांना ज्यांना मदत करायची त्यांना करू द्या, मला त्याचं काही घेणं देणं नाही. पुढे कवी जे सांगतायत ते कंसामध्ये लिहून सांगतायत, आणि हा जो प्रकार आहे याला पॅरेंथेसिस म्हणतात. म्हणजे द ब्रॅकेट दॅट इज पुट बिफोर ॲज वेल ॲज आफ्टर वर्ड or expression which is used to explain or comment upon another word used in the same sentence. आत्तापर्यंत कवीने जे जे सांगितलं त्याबाबतच कवी थोडक्यात मांडत आहेत, त्याला पॅरेंथेसिस असं म्हणतात. पाहूया त्यामध्ये काय सांगितलेलं आहे. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. आता मी माझ्या नवीन प्रवासाला निघालेलो आहे. मी नवीन मार्ग निवडलेला आहे, फ्री रोड निवडलेला आहे. तरी पण इथे प्रांजळपणे, मुक्तपणे कवी असं म्हणतात की हे मी जरी म्हणत असलो की मी आता मुक्त जीवन जगणार आहे, आनंदी जीवन जगणार आहे, तरी पण मी काही डिलिशियस बर्डन्स बरोबर घेऊन जाणार आहे. आता या ठिकाणी डिलिशियस म्हणजे प्लीझंट, सुखकार, बर्डन्स म्हणजे कंप्लेंट्स, डिफिकल्टीज. आता कवीने इथं विरोधाभास एकत्र आणलेला आहे. डिलिशियस बर्डन्स, सुखकर तक्रारी. हे असं कधी होत नाही, तक्रारी कधी सुखकर नसतात. तर अपोजिट आयडियाज एकत्र आणलेले आहेत. म्हणून या ठिकाणी यामध्ये पॅराडॉक्स हा अलंकार आहे असं आपल्या लक्षात येतं. तर कवी ह्या सुखकर तक्रारी, अडचणी बरोबर घेऊन प्रवास करणार आहे. ओल्ड म्हणजे पास्ट लाईफमधल्या. आय कॅरी देम मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ मी. बघा, मी हे बर्डन, मानसिक बर्डन घेऊन जाणारच आहे. त्याचबरोबर माझ्या आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये जी लोक सहवासात आली, माझी पत्नी, माझे आईवडील, माझे मित्र, माझे स्नेही, असे अनेक लोक माझ्या सहवासात आली, स्त्री पुरुष सहवासात आले, ज्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, मला मदत केली. अशा सगळ्या लोकांना मी जिकडे जाईल तिकडे घेऊन जाणार आहे. आय कॅरी देम विथ मी व्हेनेवर आय गो. ज्या ठिकाणी मी जाईल तिथे घेऊन जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी कवी आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्या टाकून देत नाहीत. आपल्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ते बरोबर घेऊन जाणार आहेत. जरी ते फ्री असले तरी ते आपल्या कर्तव्यापासून दूर हटत नाहीत. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. मी शपथ घेतो किंवा मी ठामपणे सांगतो, इट इज इम्पॉसिबल, हे मला अशक्य आहे
फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. टू गेट रीड ऑफ देम म्हणजे त्यापासून मुक्त होणे, त्यापासून लांब जाणे. तर मी या गोष्टींपासून, माणसांपासून, माझ्या नातेवाईकांपासून किंवा माझ्या अडचणींपासून, कर्तव्यांपासून, जबाबदाऱ्यांपासून दूर जाऊ शकत नाही. मला ते शक्य नाही. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न. मी आत्तापर्यंत जे जीवन जगलेलं आहे ना, ते त्यांच्यामुळं सुखकारक जगलेलो आहे. जसं मी जीवन जगलो ते जीवन, हे माझं जीवन त्यांनी सुखी केलेलं आहे. काही अंशी का होईना त्यांनी सुखी केलेलं आहे. त्यांनी माझ्या सुखदुःखामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांनी मला मदत केलेली आहे. मी ते उपकार आहेत माझ्यावर, तर मी त्यांना माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. आणि ते उपकार मी कधीही विसरणार नाही. त्याची परतफेड मी करणार आहे. मी त्यांच्यासाठी जगणार आहे, त्यांना मदत करणार आहे. परंतु मी जीवन जगत असताना माझ्या मनावर कसल्याही प्रकारचं टेन्शन नसणार आहे. मुक्तपणे जीवन जगणार आहे. जीवनाचा आनंद घेणार आहे. मी कुणाच्याही दबावाखाली जीवन जगणार नाही, असं कवी म्हणत आहेत. म्हणजे कवितेमध्ये कवी ह्या ओपन रोडचा उल्लेख म्हणजे एक फ्रीडम म्हणून करत आहेत. आणि ते रिस्ट्रिक्शन्स आणि कम्फर्ट्स यापासून दूर जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. जी बंधनं आहेत, जे सुखसुविधा आहेत, त्यापासून दूर जाण्याचं व्यक्त करत आहेत. आणि त्यांना एक जीवनाचा नवीन मार्ग सुरू करत असताना सेल्फ रिलियंट, स्वावलंबी व्हायचं आहे. अशा पद्धतीनं या कवितेमध्ये कवीने छानसं नवीन जीवनाविषयी वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी मगाशी सांगायचं राहिलं की या ठिकाणी हेन्सफोर्थ आणि हेनफोर्थ या ठिकाणी रिपीट झालेला आहे. म्हणून हा रिपिटेशन अलंकार आहे. तर ही कविता अत्यंत सुंदर अशी कविता आहे. तुम्ही माझा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला, ऐकला. जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझ्या सतीश दीक्षित सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.